नमस्कार मित्रांनो, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर डी-एस-बी-डी-ए झालं, डब्ल्यू-टी झालं, त्यानंतर ए-आय झालं, या तिन्ही सब्जेक्टचे मी तुम्हाला मोस्ट आय-एम-पी टॉपिक्स आणि त्याच्यावरती पी-वाय-क्यूजमध्ये कोणकोणते क्वेश्चन्स विचारले आहेत, ते तिन्ही व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लाउड कम्प्युटिंग जो सब्जेक्ट आहे तुमचा थर्ड इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2019 पॅटर्नचा, तर याच्यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुमची एंड सेम एक्झाम येत आहे. त्याच्यामध्ये युनिट नंबर 3 टू युनिट नंबर 6 पर्यंत जे पण तुमचे 4 युनिट आहेत ते एंड सेममध्ये विचारले जाणार आहेत. तर त्याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक तुम्हाला करायचे आहेत आणि त्याच्यावरती कोणकोणत्या टॉपिकवरती कोणकोणते क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. तर मी क्लाउड कम्प्युटिंगचं पण सगळं यामध्ये सांगणार आहे तुम्हाला की कोणकोणते करायचे आहेत. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमचे जे पण मित्र असतील त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. तर युनिट नंबर जो 3 आहे तुमचा, मी प्रत्येक युनिट 3 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. एक मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, त्यानंतर मीडियम इम्पॉर्टंट टॉपिक आणि लिस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. तर मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत, आता तुम्ही युनिट नंबर 3चे इथे बघू शकता की मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक काढलेले आहेत, जे की 3 किंवा 6 वेळा प्रत्येक पेपरमध्ये याच्यावरती क्वेश्चन्स विचारला जातो. तर टोटल 5 टॉपिक आहेत युनिट नंबर 3 पासून, जे तुम्हाला सगळ्यात आधी कव्हर करायचे आहेत, जसं की टाईप्स ऑफ व्हर्च्युअलायझेशन. त्यानंतर हे जे टॉपिक आहेत हे तुम्हाला कव्हर करायचे आहेत आणि याच्यावरती कोणकोणते क्वेश्चन्स किती वेळा रिपीट झालेले आहेत हे पण मी काढलेलं आहे. तर ब्रॅकेटमध्ये जे पण मी इथे दिलेला आहे तो क्वेश्चन तितक्या वेळा तिथे रिपीट झालेला आहे पी-वाय-क्यूजमध्ये. तर हा जो क्वेश्चन आहे हा 4 वेळा रिपीट झालेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की असे खूप सारे क्वेश्चन्स आहेत जे रिपीट झालेले आहेत या टॉपिकवरती. तर हे टॉपिक सगळ्यात आधी तुम्हाला कव्हर करायचे आहेत या सब्जेक्टचे. तर हे झालं युनिट नंबर 3चे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. त्याच्यानंतर मीडियम इम्पॉर्टंट टॉपिक जे 1 किंवा 2 वेळा विचारले जातात तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये. तर हे असे टॉपिक मी काढलेले आहेत आणि ते पण किती वेळा रिपीट झालेले आहेत आणि त्याच्यावरती कोणकोणते क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते मी सगळे इथे काढलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर हेच क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत तुमच्या एंड सेम एक्झामसाठी. त्याच्यानंतर लिस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स पण येतात, ज्याच्यावरती कधी क्वेश्चन विचारला गेलेला नाही आहे. जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही हे टॉपिक कव्हर करू शकता नंतर. तर जर तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही हे स्किप पण करू शकता. त्यानंतर येतो तुमचा युनिट नंबर 4. तर युनिट नंबर 4मध्ये पण काही मी इम्पॉर्टंट टॉपिक काढलेले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता आणि हे टॉपिक 3 ते 4, 5, 6 टाईम हे रिपीट झालेले आहेत जसेच्या तसे क्वेश्चन्स. तर तुम्ही इथे बघू शकता की युनिट नंबर 4मध्ये इम्पॉर्टंटमध्ये टोटल 5 टॉपिक आहेत जे तुम्हाला सगळ्यात आधी कव्हर करायचे आहेत. त्याच्यानंतर मीडियममध्ये पण 5 टॉपिक आहेत जे तुम्हाला नंतर कव्हर करायचे आहेत आणि त्याच्यानंतर येतात लिस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, जे तुम्हाला टाईम असेल तर करायचे आहेत, नाहीतर स्किप पण तुम्ही करू शकता. याच्यावर कधी क्वेश्चन विचारला गेलेला नाही तर कमी चान्सेस आहेत त्याच्यावरती विचारायचे. तर असे मी सगळ्या युनिटचे तुम्हाला टॉपिक्स कव्हर केलेले आहेत इथे. युनिट नंबर 5चा पण तुम्ही बघू शकता इथे टोटल 6 टॉपिक आहेत ज्याच्यावरती खूप वेळा क्वेश्चन विचारले गेलेले आहेत, म्हणजे कंपल्सरी तुम्हाला हे सगळ्यात आधी कव्हर करायचे आहेत. तर याच्यानंतर मीडियम टॉपिक आहेत. तर टोटल 5 टॉपिक आहेत जे तुम्हाला इथे करायचे आहेत. तुम्ही इथे बघू शकता की 2 वेळा रिपीट झालेला आहे, त्यानंतर हा पण 2 वेळा रिपीट झालेला आहे. याच्यावरती एक वेळा क्वेश्चन्स विचारला गेलेला आहे. तर हे तुम्हाला नंतर कव्हर करायचे आहेत. आणि तुम्हाला जर फक्त पासिंग करायचे असेल तर तुम्ही फक्त मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जरी केले तर तुमची पासिंग आरामात होऊन जाईल. त्यानंतर 40 ते 50च्या वरती स्कोरिंग करायची असेल तर तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक प्लस मीडियम इम्पॉर्टंट टॉपिक पण तुम्हाला तिथे वाचून घ्यायचे आहेत फक्त. तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण स्टडी करायचा आहे. त्यानंतर लिस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत या युनिटचे. तर ही जी PPT आहे, ही PPT जर तुम्हाला पाहिजेत असेल तर तुम्ही इथून स्क्रीनशॉट पण घेऊ शकता प्रत्येक स्लाईडचे, जास्त नाही आहेत स्लाईड. त्याच्यानंतर तुम्हाला जर PPTच पाहिजेत असेल तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली असेल, तिथून तुम्ही तिथे मी तुम्हाला टेलिग्रामच्या ग्रुपवर किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपवर ही PPT सेंड करेल. तर तिथून तुम्ही ती घेऊ शकता. तर युनिट नंबर 6 आहे, याच्यामध्ये पण टोटल असे जे टॉपिक्स आहेत जे सगळ्यात जास्त 5 किंवा 6 वेळा रिपीट झालेले आहेत पी-वाय-क्यूजमध्ये, तुम्ही बघू शकता. तर हे तुम्हाला सगळ्यात आधी कव्हर करायचे आहेत. त्याच्यानंतर अजून 2 आहेत. त्याच्यानंतर येतो मीडियम इम्पॉर्टंट टॉपिक कोणकोणते आहेत. तर मीडियममध्ये पण टोटल 6 टॉपिक आहेत जे तुम्हाला कव्हर करायचे आहेत. तर मीडियम जे टॉपिक आहे त्याच्यावरती थोडंसं कमी तुम्ही बघितलं तरी चालते. फक्त एकदा वाचून जरी घेतले तुम्ही आणि नोट डाऊन जरी केले ते मेन टॉपिक्स, तर तुमच्या लक्षात राहून जातील. त्याच्यानंतर येतात लिस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. युनिट नंबर 6चे जे 3 आहेत त्याच्यावरती कधी क्वेश्चन विचारला गेलेला नाही आहे सेपरेट. तर अशा प्रकारे मी 4 युनिटचे तुम्हाला जे टॉपिक्स आहेत तुमच्या सिलेबसमध्ये आणि त्याच्यावरती कोणकोणत्या टॉपिकवरती कसे क्वेश्चन्स विचारले जातात ते मी इथे काढून दिलेले आहेत सगळे. तर तुम्ही बघू शकता सगळे. तर
व्हिडिओ कसा आहे नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.